हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 लाईन्स अँड अँगल्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2 सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच आपल्या फ्रेंड्सना शेअर करायला विसरू नका. चला तर प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज 2. ओके, प्रॅक्टिस सेट 2.1, प्रॅक्टिस सेट 2.2 या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सोडवलेले आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला तो व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळेल. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपण एक्सरसाइज 2 सॉल्व करणार आहोत. यामधील फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन इज अ कंप्लीट अँगल कंटेन्स डॅश डॅश अँगल डॉट डॉट अँगल मीन्स या ठिकाणी किती अँगल्स होतात असे विचारलेले आहेत. म्हणजे कंप्लीट अँगल्सची डिग्री किती असते? 360 डिग्री असते. ओके, हे आपल्याला माहीत आहे, आपण टाइप्स ऑफ अँगल स्टडी केलेले आहेत. कंप्लीट अँगल्स मीन 360 डिग्रीचा अँगल्स. ओके, मग विचारलंय कंप्लीट अँगलमध्ये किती राईट अँगल्स असतात. राईट अँगल म्हणजेच काय? 90 डिग्रीचा अँगल्स. मग कंप्लीट अँगलला किती राईट अँगल असतील असं आपल्याला विचारलंय. ओके, आपण हा कंप्लीट सर्कल असा या प्रकार कंप्लीट अँगल्स तर किती होतील बघा. इथे एक राईट अँगल, सेकंड 2 राईट अँगल, सेकंड अँड थर्ड अँड या ठिकाणी 4. असे किती होणार? 4 राईट अँगल्स आपल्याला मिळतील. म्हणजेच एका कंप्लीट अँगल्समध्ये किती राईट अँगल्स असतात? तर 4 राईट अँगल्स असतात. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे? तो ऑप्शन डी इज करेक्ट. अंडरस्टूड. नेक्स्ट, सेकंड, if a straight angle is divided into 3 equal parts, straight angle divided into 3 equal parts, each resulting angle will be. Straight angles means किती डिग्रीचा अँगल? 180चा अँगल. स्ट्रेट अँगल आपण या प्रकारे ड्रॉ करतो. ओके, हा स्ट्रेट अँगल झाला. आता यामध्ये किती काय विचार? स्ट्रेट अँगल डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट. किती इक्वल पार्ट केले? 3 इक्वल पार्ट्स मध्ये केले. सपोज असे 3 इक्वल पार्ट्स आपण केले तर हा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. किती असेल? आता किती स्ट्रेट अँगल्स मीन्स 180 डिग्री. किती इक्वल्स पार्ट्स केलेत? 3 इक्वल्स पार्ट्स केलेत. मग 180ला जर 3ने डिवाइड केले तर किती येईल? 60. मग 60 हा अँगल कशामुळे टाइप्स कोणता होईल? ॲक्यूट अँगल होईल, राईट अँगल होईल की ऑब्टूज अँगल होईल? आपल्याला माहिती आहे लेस दॅन 90 असेल तर काय होतो? ॲक्यूट अँगल. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येईल बघूया. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. अंडरस्टूड. ॲक्यूट अँगल. अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट, थर्ड, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे OP अँड OQ इज. या ठिकाणी बघा OP मध्ये रे OP आणि रे OQ मध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे? O. हा म्हणजेच काय? हा O. या ठिकाणी O आहे. म्हणजेच O हा काय असणार आहे? त्यांचा स्टार्टिंग पॉइंट. अंडरस्टूड. जो कॉमन पॉइंट असतो तो काय असतो? स्टार्टिंग पॉइंट असतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. ए वर तुम्ही काय करायचं? टिक करायचं किंवा खाली ऑप्शन ए लिहायचं आहे. नेक्स्ट, फोर्थ, डॅश इज इन्फायनाइट ऑन बोथ साइड. काय असते? दोन्ही साईडला इन्फायनाइट कोण असते? लाईन असते, सेगमेंट असते की रे असतो? ह्या दोन्ही साईडला इन्फायनाइट. या साईडला पण एरो आहे, या साईडला पण एरो आहे. मग याला काय म्हणतात? तर याला म्हणतात लाईन. सो ऑप्शन
A is correct. Understood? Okay, next. Second is what? Match the pairs. Second is what? Match the pair. Group A and Group B. इथे सुद्धा आपण काय आयडेंटिफाय करणार? टाईप ऑफ अँगल्स. आपल्याला सर्व माहिती आहे ॲक्यूट अँगल म्हणजेच काय, राईट अँगल म्हणजेच काय, ऑब्टूज अँगल मीन्स वॉट, रिप्लेस अँगल, स्ट्रेट अँगल, कम्प्लीट अँगल, हे सर्व आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो फर्स्ट इज वॉट? 91. 91 मीन्स वॉट? मोर दॅन 90. आणि मोर दॅन 90 मीन्स ऑब्टूज अँगल ई. अंडरस्टूड? 180 मीन्स स्ट्रेट अँगल. 180 आपण काय म्हणतो? स्ट्रेट अँगल. ओके. 360 मीन्स वॉट? कम्प्लीट अँगल. 215 मीन्स मोर दॅन 180, लेस दॅन 360. हा 180 पेक्षा काय जास्त आहे, मोर दॅन 180, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? रिफ्लेक्स अँगल. 90 सर्वांना आन्सर माहिती आहे काय आहे? 90 डिग्रीला काय म्हणतो आपण? राईट अँगल. अंडरस्टूड? सो आपण फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन पाहिलेले आहेत. नाव थर्ड क्वेश्चन सिम्पल आहे. ओके. चॅप्टर हे खूप सोपं, इझी आहे आणि सर्वांना समजण्यासारखं आहे, आपण पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड. ओके. काय म्हणलं? राईट द आन्सर्स बाय लुकिंग द फिगर. फिगर कोणती आहे? ही फिगर आहे. फिगर कोणती आहे? तर ही फिगर आपण पाहिलेली आहे. ही जी फिगर आहे ही आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि ही फिगरवरून जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर द्यायचे आहेत. ओके. तो फर्स्ट क्वेश्चन इज वॉट? राईट द नेम्स ऑफ ऑल रेज इन फिगर. तर हे किती दिसतात बघा, खूप सारे रे दिसत आहेत. रे एका साईडला काय असतं? इन्फायनाईट असतं आणि एक हा रे ए डी आहे, रे डी पी आहे, रे ई बी आहे, रे सी ई आहे, रे ई क्यू आहे, रे ई एफ आहे. ओके. या प्रकारचे रे आपल्याला लिहिता येतील. याचा आन्सर आपण पूर्ण नंतर बघूया, आपण समजून घेऊया. रे कळलेत तुम्हाला? ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. ऑन विच लाईन ई इज लोकेटेड. हा जो पॉईंट ई आहे हा कोणत्या लाईनवरती आहे? ई. बघा हा पी क्यूवरती पण लाईन ई आहे. ओके. हा लाईन पी क्यूवरती सुद्धा ई पॉईंट दिसतोय. हा ई एफवरती सी एफवरती, लाईन सी एफवरती सुद्धा ई पॉईंट आहे. म्हणजे कोणत्या दोन लाईनवरती ई पॉईंट आहे? तर पॉईंट ई लोकेटेड ऑन लाईन पी क्यू अँड लाईन सी एफ. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट थर्ड. राईट नेम्स ऑफ लाईन सेगमेंट इन फिगर. ओके. लाईन सेगमेंट म्हणजे कुठल्या सेगमेंट? पी क्यू. आपण सेगमेंटला मेजर करू शकतो. पी क्यू, ए डी, बी, सी. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट डी, पी डी, ई एफ, ई क्यू, सेगमेंट ई सी. सो या टाईपची आपण सेगमेंटची नावं लिहू शकतो. अंडरस्टूड? समजले तुम्हाला? नेक्स्ट याचे आन्सर मी पुन्हा सर्व लिहून देणार आहे, घाबरायचं नाही. सर्व आन्सर आपण व्यवस्थित लिहून देणार आहे. हे सर्व 5 क्वेश्चन्स बघितल्यानंतर आपण बघूया आन्सर त्याचे व्यवस्थित तुम्हाला लिहिता येतील. आता समजून घ्या. लिहायचं असेल तर पुढे जरा बघा, मी सर्व लिहून दिलेले आहेत. नेक्स्ट फोर्थ. नेम्स ऑफ रेज हू स्टार्टिंग पॉईंट ई. आता ई पॉईंटपासून कोणकोणते रे स्टार्ट होत आहेत? तर बघा कोणते सिम्पल आहेत. रे ई बी, रे ई सी, रे ई क्यू, रे ई एफ, रे ई पी. सो या प्रकारचे रे आपल्याला, आपण रे समोर लिहायचं. रे ई पी तर कळलं पाहिजे. रे आहे, सेगमेंट आहे, लाईन आहे. पुढे रे असेल तर रे लिहायचं. बघा रे असेल तर आपण काय लिहितो? रे ई सी असं लिहायचं, म्हणजे ते कळतं. आणि फक्त ई सी लिहिलं तर कळणार नाही. ते रे आहे, सेगमेंट आहे की
लाईन आहे, त्यामुळे समोर हे महत्त्वाचं आहे, लिहिणं कळलं पाहिजे. तो रे आहे सेगमेंट आहे की लाईन आहे. सेगमेंट असेल तर काय करतो, SEG सेगमेंट EC असं लिहू शकतो आपण. कळलं, लगेच कळतं हा सेगमेंट आहे. की आपण काय आता रे लिहितोय. रे कळलंय तुम्हाला. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट टाईप ऑफ अँगल BEQ. टाईप ऑफ अँगल BEQ असा अँगल्स आहे. ओके, दिसला अँगल तुम्हाला BEQ. कोणत्या टाईपचा अँगल आहे बघा, हा नाही काय राईट अँगलपेक्षा जास्त आहे, म्हणजे हा कोणता अँगल आहे, ऑप्टूज अँगल आहे. अंडरस्टूड. नेक्स्ट, राईट द नेम्स ऑफ साईड. आता जर अँगल असेल, साईड कोणत्या असतात, समजा हा तुमचा अँगल आहे, कुठला अँगल आहे, समजा नाव दिलं इथे B, हा अँगल E, हा अँगल Q. आता साईड कोणत्या आहेत, ही एक साईड आहे, ही एक साईड. अँगलला दोन साईड असतात, मग साईडचे नाव काय लिहिणार, रे EB आणि रे EQ. ओके, ओनली EB नाही, रे EB आणि रे EQ. हा E हा स्टार्टिंग पॉईंट आहे त्यांचा, आणि हा रे तयार होतोय, हा या बाजूला सुद्धा काय होतोय, रे आहे. म्हणजेच काय करणार, रे साईडची नावं काय, रे EB आणि रे EQ. आता याचे व्यवस्थित कसं आन्सर लिहायचे ते बघूया. लिहून घ्यायचे असतील तर या प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचे आहेत. फर्स्ट, सेकंड, बघा हे देखील लाईन विचारले, लाईन PQ. या ठिकाणी रे आहे, रे लाईन, सेग म्हणजे SEG म्हणजे सेगमेंट. ओके, हे सेगमेंट. नेक्स्ट, राईट द नेम्स ऑफ रेज हू स्टार्टिंग पॉईंट, E पासून स्टार्ट झालेले रेज आपण लिहिलेले आहेत. एका दुसरा राहिला असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नेक्स्ट, फिफ्थ, अँगल BEQचा टाईप विचारला आपण, एक्सप्लेन करा कुठला तो ऑप्टूज अँगल आहे, आणि साईड कोणते आहेत, EB अँड EQ. बघा EB अँड EB रे आणि रे EQ हा अँगल आपल्याला विचारलेला होता. सो या प्रकारे तुम्ही हे लिहून घेऊ शकता. नेक्स्ट, ओके, ह्या डायग्रॅममध्ये अँगल्स कोणकोणते आहेत हे पहिले ऑब्झर्व करा, त्यानंतर त्याचे टाईप काय होतील ते आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट, अँगल कोणकोणते, कुठून सांग, POQ. अँगल POQ हा काय आहे बघा, मोर दॅन थोडा 90 वाटतोय, 90पेक्षा जास्त. बघा स्ट्रेट नाही, थोडासा बेंड झालेला आहे, म्हणजे 90पेक्षा जास्त आहे, म्हणजे मोर दॅन 90, म्हणजे अँगल POQ इज अ ऑब्टूज अँगल. अंडरस्टूड. नेक्स्ट अँगल कोणता अँगल, आपण इथे आन्सर ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत, फक्त समजून घ्या. अगोदर समजूया, नंतर हे आन्सर तुम्ही बुकमध्ये लिहू शकता. नेक्स्ट, सेकंड अँगल, अँगल QOR हा अँगल टाईप का असेल, लहान अँगल दिसतोय, म्हणजे हा कुठला, ॲक्यूट अँगल. QOR हा ॲक्यूट अँगल आहे. नेक्स्ट, अँगल SOR हा थोडासा 90 वाटतो बघा, 90 मला वाटतोय, तुम्हाला काय वाटतं बघा, तुम्हाला 90 वाटत असेल राईट अँगल लिहा, थोडंसं 90पेक्षा कमी वाटत असेल तर ॲक्यूट अँगल, पण मला हा 90 वाटतोय, म्हणजे हा कुठला आहे, राईट अँगल. तुम्ही मेजर करू शकता प्रोटॅक्टरने. म्हणजे अँगल SOR हा राईट अँगल आहे. अंडरस्टूड. नेक्स्ट, अँगल POS हा अँगल POS सापडला, दिसतोय तुम्हाला, POS, अँगल POS हा मोर दॅन 90 दिसतोय, म्हणजे हा ऑप्टूज अँगल. ओके. नेक्स्ट, तुम्ही जर असा अँगल घेतला बघा, पुन्हा कोणता अँगल घेतोय, POR हा अँगल घेतलाय, POR हा काय दिसतोय, 180पेक्षा जास्त दिसतोय, म्हणजे हा 180पेक्षा जास्त असेल तर हा रिफ्लेक्स अँगल होईल, म्हणजे अँगल POR हा रिफ्लेक्स अँगल आहे. सो या प्रकारचे आणखी सुद्धा तुम्ही अँगल यामध्ये शोधू शकता, ॲड, आणि त्यांचे टाईप्स तुम्ही लिहू शकता. ओके, मी काही अँगल आणि त्याचे टाईप्स या ठिकाणी लिहिलेले आहेत बघा. अँगल POQ ऑप्टूज अँगल, अँगल QOR ॲक्यूट अँगल, SOR राईट अँगल, अँगल POS ऑप्टूज अँगल, POR रिफ्लेक्स अँगल. अंडरस्टूड. ओके. नेक्स्ट, फाइंड द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल्स इन ईच ऑफ द फॉलोइंग फिगर. या फिगर्स आहेत, त्यामुळे ॲक्यूट अँगल किती आहेत हे विचारलेलं आहे. नेक्स्ट, फ्रॉम दिस ड्रॉ करेक्ट फिगर कम्स इन प्लेस डी. ह्या डीच्या जागी कोणती फिगर येईल हे विचारलेलं आहे.
In the above series, how many acute angles are formed? What pattern is found in number of acute angles? पॅटर्न कोणता तयार होईल हे विचार. पॅटर्न चॅप्टर पुढे आपल्याला आहे. ओके, या नवीन सिलेबसमध्ये पॅटर्न हे चॅप्टर आपल्याला इन्क्लूड झालेलं आहे. तर या ठिकाणी किती अँगल्स आहेत? या ठिकाणी 3 अँगल्स आहेत. यामध्ये किती अँगल्स होते बाई? या किती ट्रायंगल्स आहेत? 1 1 2 3 4 4 अँगल ट्रायंगल्स आहेत. मग 4 ट्रायंगलचे अँगल किती होणार आहेत? 4 3 are 12 आहेत. ट्रायंगल काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 ट्रायंगल आहेत. मग 7 3 are 21 अँगल्स आहेत. मोजून बघा, 21च आहेत. तर या ठिकाणी फिगर कोणती येईल? तर या प्रकारे फिगर तुम्ही ड्रॉ करू शकता. ट्रायंगलच्या मध्ये ट्रायंगल. ओके, तुम्ही या ठिकाणी या प्रकारे फिगर ड्रॉ करू शकताय. कळलं? ही 4th, या ठिकाणी ही डी फिगर आहे. तर या ठिकाणी किती अँगल्स होतील बाबा? ट्रायंगल किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सो 3 10s are 30 आणि अँगल किती आले? 30. सो या ठिकाणी 30 आहेत. त्यानंतर काय विचारलेलं आहे आपण? हाऊ मेनी ॲक्यूट अँगल्स आर फॉर्म फाइंड केलेलं आहे. नेक्स्ट, व्हॉट पॅटर्न इज फाउंड इन द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल? पॅटर्न कोणता तयार होतोय तो बघूया. कोणतं पॅटर्न? 3 12 21 30. तुम्ही फाइंड करू पुढे अँगल किती येतील. कोण गेस करेल? तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला, तर इथे आन्सर काय येईल? स्कॉलरशिपमध्ये या टाईपचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. ओके, बघा या ठिकाणी किती डिफरन्स आहे? 9चा डिफरन्स आहे. या ठिकाणी किती आहे? 9चा डिफरन्स आहे. इथे पण किती आहे? 9चा डिफरन्स आहे. पुढे 9चा डिफरन्स द्या, किती होणार? 39. ओके, पुढचा नंबर कोणता येईल? 39. अंडरस्टूड? सो ओके, आणखी क्वेश्चन आहे, हे तुम्हालाच करायचं आहे. बघा, ड्रॉ फ्री हँड पिक्चर विथ ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्टूज अँगल अँड फिल इट विथ कलर्स. हे तुम्हाला सेल्फ स्टडीजसाठी आहे. तुम्ही फ्री हँड पिक्चर ड्रॉ करू शकताय. ॲक्यूट अँगल, ऑब्टूज अँगल अँड ॲक्यूट अँगल किंवा राईट अँगल्स हे अँगल ड्रॉ करून त्यामध्ये कलर फिल करायचे आहे. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट नाही, एक्सरसाइज सेकंड आपण सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी जर तुम्हाला पुढची व्हिडिओ आवश्यक असतील तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.